मी बसूनच बोलणार आहे आणि मी काय भान हवं या विषयावर काही टिपणं काढलेली आहेत आणि ते मी वाचून दाखवणार आहे. विषय आहे गझलकाराला नेमकं कोणतं भान हवं. गझलकाराला नेमकं कोणतं भान हवं आणि त्यात 3 भाग पाडलेले त्यांनी. गझल लिहिण्यापूर्वी, गझल लिहिताना आणि गझल लिहिल्यानंतर. मला वाटतं फक्त गझलकारच का, तर कवी किंवा कोणीही असेल तर त्या सगळ्यांनाच कोणतं भान हवं असा विषय हवा होता हा. आणि एक गझलचा हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी गझल म्हटलेला आहे. पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी हे स्पष्ट करतो की या विषयातला मी तज्ज्ञ नाही, सर्वज्ञ नाही आणि तसं समजत तर मुळीच नाही. हे मी सुरुवातीला स्पष्ट करतो. याचं कारण असं आहे की खरं तर भान ज्याचं त्याला असतंच. मग कुठलं भान हवं या 3 अंगांमध्ये, तर माझ्या मार्गदर्शकांकडून, मित्रांकडून, अगदी मी सांगेन समोर बसलेले नंदू भैया, सुधीर मुळीक, वैभव किंवा कैलास गायकवाड आपले, या लोकांकडनं मी जे काही शिकलेलो आहे त्यातलं काही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जे तुम्हाला पटेल ते तुम्ही घ्या, जे पटणार नाही ते सोडून द्या. आता वळूया पहिल्या विषयाकडे की गझलकाराला नेमकं कोणतं भान हवं. तर माझ्या मते सर्वात पहिलं भान आपल्याला हे हवं की आपण गझल लिहित आहोत. सगळ्यात पहिलं भान हे हवं आहे की आपण गझल लिहित आहोत. आणि हे नुसतं मी टाळा घेण्यासाठी बोललेलं नाही आहे, याच्या मागे कारण आहे. आणि ते कारण म्हणजे गझलेचा आकृतिबंध आणि नियम, जे सकाळपासून आपण ऐकतोय. आत्ता वैभवनी फार सुंदर विशद केलं ते की हा आकृतिबंध कसा असतो. इतर कवितांच्या बाबतीत किंवा इतर अगदी कुठला लेख लिहायचा तर त्याला काही नियम निकष नसतील, पण गझलेला मात्र खूप नियम आणि निकष आहेत. तेव्हा गझल लिहिताना आपल्याला आपण प्रथम गझल लिहितोय याचं भान हवं आहे. दर 2 ओळीत आपल्याला एक शेर संपवायचा आहे, आपला विषय संपवायचा आहे. आणि अशा अनेक शेरांची मालिका म्हणजे गझल. त्या प्रत्येक शेरात एक स्वतंत्र कविता आहे. तो शेर गझलेतून बाजूला काढला तरी त्याचा स्वतंत्ररित्या अर्थ लागलाच पाहिजे. हा महत्त्वाचा निकष आपल्याला गझलेत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की गझलकाराला प्रथम आपण गझल लिहितो याचं भान हवं. त्याचप्रमाणे गझलेचा आकृतिबंध आणि गझलेत एकच वृत्त शेवटपर्यंत पाळावंच लागतं, जसं आत्ता वैभवनी सांगितलं त्याप्रमाणे. हे लक्षात ठेवायचं आहे. रदीफ, काफिया, यती, राबता म्हणजे 2 ओळीतला परस्पर संबंध. गझलेची दुसरी ओळ, पहिली ओळ ही जर प्रस्तावना असेल तर दुसरी ओळ ही तिचा परिणामकारक उत्तरार्ध असतो. आणि असा राबता किंवा असा संबंध शेराच्या प्रत्येक 2 ओळीत आपल्याला राखायचा आहे. याचं भान हवं तर तो शेर परिणामकारक होतो. आणि असे अनेक परिणामकारक शेर म्हणजे गझल होते. आपल्याला एक उलगडत जाणारी कविता न लिहिता गझल लिहायचं आहे याचं भान ठेवायला हवं. म्हणून मी म्हणतो की गझलकाराला प्रथम हे भान हवं आहे की आपण गझल लिहित आहोत. भरतीच्या शब्दांना गझलेत कुठलाही स्कोप नाही, कुठलाच स्कोप नाही. कारण भरतीच्या अक्षरांमुळे किंवा शब्दांमुळे शेरच फसण्याचा धोका जास्त असतो. आणि जर ते टाळले तरच शेराचं सौंदर्य खुलू शकतं. आणि शेराचं सौंदर्य खुललं की नक्कीच गझलेचंही सौंदर्य खुलतं. तेव्हा हे भान पहिले राखायला हवं. आपल्याला भरतीचे शब्द चालणार नाही आहेत, ते निपटून काढायला पाहिजे. जो कोणी ऐकताय त्यांना हे खास सांगणं आहे. हे जे भरतीचे शब्द आपण मध्येच मात्रापूर्तीसाठी वापरतो यांना शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. त्यांना पर्यायी शब्द शोधायचा प्रयत्न करा. कारण आपण गझल लिहितोय, कविता लिहित नाही होत सारी. हे महत्त्वाचं आहे. आणि अजून एका गोष्टीचं भान माझ्यासह कोणत्याही गझलकारांना ठेवणं भाग आहे. ते म्हणजे आपण एक गझल लिहिली असेल किंवा आपण 50 गझला लिहिल्या असतील तरीसुद्धा आपण सर्वज्ञ नाही.
हे महत्त्वाचं भान राखणं आवश्यक आहे. कारण अनेकदा मी पाहतो 1-2-4 गजला लिहिल्यानंतर आता मला सगळं काही कळायला लागलेलं आहे गजलेतलं, अशा थाटात काही जणं जातात, नक्की जातात आणि मग ते पुढे जाऊन फसतात. याचं कारण जेव्हा ते मोठ्या मंचावर गझल वाचायला बसतात, जिथे सुधीर मुळीकसारखी गझलकार मंडळी, दिग्गज मंडळी बसलेली असतात, त्यांच्यासमोर अक्षरशः उघडी पडतात. आणि म्हणून आपण सतत शिकत राहिलं पाहिजे, याचं भान ठेवणं आवश्यक आहे. पहिलं कारण म्हणजे ह्याचं भान का ठेवायचं, तर गझल ही तरुणाईची कविता आहे. गझल ही तरुणाईची कविता आहे. तरुण आपल्या अध्यक्ष अशोक बागवे सर आलेले आहेत, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर पुढे या ना, मला जवळून ऐका या. हो सतीश सर पुढे या. या पुढे या, बसा. तर आपण सर्वज्ञ नाही, हे कायम 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 लक्षात ठेवायचं. याचं कारण असं आहे की गझल ही तरुणाईची कविता असल्याने गझलेत नवनवीन प्रवाह, नवीन नवीन शैली या कायम येत असतात, पुढेही येत असणार आहेत, आधीही येत होता. या सगळ्या आपल्याला आत्मसात करायच्यात आणि मग जाऊन कुठेतरी गझलेबद्दल थोडंसं बोलायला किंवा आपल्याला कळेल असं मला वाटतं. मला 2-4 जणांच्या शैली कळल्या म्हणजे मला संपूर्ण गझल कळली असं होत नाही. म्हणून आपण स्वतःला सर्वज्ञ समजू नये, याचं भान ठेवावं लागतं. आणि हे आपणच कशाला, मला एक शेर आठवतो गालिबचा की रेखते के तुम्ही उस्ताद नहीं हो गालिब, रेखते के तुम्ही उस्ताद नहीं हो गालिब, सुना है अगले ज़माने में कोई मीर था. आता जर का गालिब सारखा माणूस हे म्हणू शकतो तर तुम्ही आम्ही कोण आहोत. म्हणून मी म्हटलं आपण स्वतःला सर्वज्ञ समजू नये, आपण सतत शिकण्याच्या रोलमध्ये असावं. जे काही आपल्याला आवडणार नाही तेही वाचावं, जे आवडेल तेही वाचावं. आता गालिबसारखा उस्ताद असं म्हटल्यानंतर याच्या पलीकडे आपण काहीच बोलू शकत नाही. पण अनेकदा सोशल मीडियावर जेव्हा आपण पाहतो गझलेबद्दल खूप गझला, आज अमाप पीक आलेलं आहे सोशल मीडियावर गझलकारांचंही आणि गझलांचंही. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते वाईट आहे, कारण एक गझल लिहिलेला सुद्धा 100 गझल लिहिलेल्याला सांगतो की अरे बाबा हे असं नाही, हे असं कर. नाही, सांगायला हरकत नाही आहे जर त्याचा तेवढा अभ्यास असेल तर मोस्ट वेलकम, सजेशन्स आर मोस्ट वेलकम, पण मग तेवढा अभ्यासही हवा असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे माझं असं मत आहे की या गझल विषयावर आपण फक्त आपले गझलेतलेच मित्रमैत्रीण नाही, तर गझलेतर जे कोणी आहेत ज्यांचा लिखाणाशी संबंध नाही त्यांच्याशीही आपल्या कवितेवर गझलेवर आपण बोलत राहिलं पाहिजे. कारण अनेकदा होतं असं की आपण लिहून जातो, आपल्या नजरेतनं आपल्या त्रुटी निष्ठून जातात, ते समोरचा माणूस अचूक त्याच्यावर बोट ठेवतं. ते खिलाडू वृत्तीने आणि सकारात्मकतेने घेणं हे भान गझलकारांनी कायम ठेवावं. आणि आजकाल तर ही गोष्ट मला विशेष जाणवायला लागले की हे ठेवायलाच हवं. कारण एखाद्याने मला सांगितलं, वैभवनी मला काही सांगितलं तर मला ते खटकता कामा नये, जोपर्यंत ती सजेशन बरोबर आहे, माझ्या मनाला जर पटली असेल तर प्रमोद कोण सांगणार किंवा डॉक्टर कैलास कोण सांगणार हे मी म्हणता कामा नये. इतकंच काय तर जे कोणी नवागत असतील त्यांनी जरी सांगितलं असेल आणि ते जर पटलं तर तो इस्लाह किंवा ती सुधारणा आपल्या गझलेत आपण जरूर करावी. आपण आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवावेत, तरच आपल्या गझलेतही सुधारणा होईल, आपली डेव्हलपमेंट होईल, कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि विषय सापडत जातील. मुंब्र्यात राहणारे इर्तिजा निषाद साहेब, फार सुंदर शेर आहे त्यांचा की गझलेसाठी विषय किती कसे निवडायचे. अनेक जण म्हणतात कसे काय, आत्ताच कोणतरी मला म्हणालं अरे 5, 6, 7, 8, 9 शेर कसे काय होतात. नाक, कान, डोळे उघडे ठेवलं तर सगळं काय होतं. इर्तिजा निषाद असं म्हणतात, हवा में होते है मजमू आसपास कहीं, हवा में होते, विषय हे असे आजूबाजूला असतात, हवा में होते है मजमू आसपास कहीं, जरा सा हात बढ़ा दूं तो मेरी मुट्ठी में. आणि म्हणून म्हटलं आपण जर सतत
आपले डोळे उघडे ठेवले, कान नाक उघडे ठेवलं तर नक्की आपल्याला विषयाचा वास येईल आणि आपण गझल लिहू शकतो. हे झालं आपलं पहिला भाग, जो 3 उपप्रश्नांच्या वरचा प्रश्न होता की गझलकाराला नेमकं कोणतं भान हवं. तर हे भान हवं की आपण गझल लिहित आहोत. आता येऊया पहिल्या भागाकडे, ते म्हणजे गझल लिहिण्यापूर्वी. गझल लिहिण्यापूर्वी आपण कुठलं भान ठेवावं की एक गोष्ट नक्की आहे की गझलेचं आकर्षण हे आज खूप वाढलेलं आहे. आणि याचं कारण पण असंच आहे की समोरून मिळणारी उत्स्फूर्त दाद. शेर वाचला की तो समोरच्याला जर समजला तर समोरून दाद येतेच येते, आणि जर नाही समजला तर गझलकारांनी काही करो समोरून दाद येणार नाही. इतकं सुंदर लिखाणसुद्धा गझलकाराचं असलं पाहिजे. आणि आज जी ही पिढी वळते संपूर्ण गझलेकडे, ही उत्स्फूर्त दाद येते त्यामुळे आणि गझलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे. पण ही प्रसिद्धी इतकी साधी पण मिळत नाही ना. सुरेश भट असं म्हणून गेलेत, साधना, सिद्धी आणि मग प्रसिद्धी. आपण आधी जर साधना केली, शिकलो, जसं आत्ता वैभवनी सगळ्या वृत्तापासून ते आकृतीबंधापासून सगळं रदीफ, काफिया, अलामत, स्वरचिन्ह, स्वरांत वगैरे सगळं 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 इथे सांगितलं. हे जर आपण आत्मसात केलं सुरुवातीलाच तर आपल्याकडनं एका ॲव्हरेजच्या खाली गझल नक्कीच लिहिली जाऊ शकत नाही. आपण त्या ॲव्हरेजच्या वरच राहतो. आणि ते जर का लिहिलं, ते जर का केलं तरच चांगली गझल उतरू शकेल. आणि मगच ही साधना केल्यावर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. मंचावर कुठल्याही बसल्यावर फक्त ठाण्यातच नाही, कल्याण डोंबिवलीमध्येच नाहीत, नागपूरच्या मुशाऱ्यात बसा, मुंबईच्या मुशाऱ्यात बसा, पुण्याच्या मुशाऱ्यात बसा, लोकांना तुमचे शेर आवडतील. कारण तुमचे विचार हे त्या कसोटीवर ताळून सुलाखून निघालेले असतील. म्हणून गझल लिहिण्यापूर्वी हे सगळं केव्हा होईल तर आपण प्रथम आपलं वाचन वाढवायला पाहिजे. जेव्हा वाचन वाढेल, हा अभ्यास मन लावून होईल. आणि जेव्हा वाचन वाढेल तेव्हाच आपली शब्दसंपदाही वाढेल. आणि मग खणखणीत शेर उतरेल. आणि खणखणीत शेर ही तर गझलेची प्राथमिक गझल आहे. जसं इथे समोरच बसलेले कैलास गायकवाड म्हणतात, जी विजेचा लोळ नाही, जी विजेचा लोळ नाही ती गझलची ओळ नाही. कैलास गायकवाड यांचा हा शेर आहे. हा कायम लिहून ठेवा, हा लिहून ठेवा. गझलकाराने मला आत्ता इथे असं वाटतं की आपल्या डायरीच्या पहिल्या पानावर हा शेर लिहिलेला पाहिजे, की जेणेकरून ओळ लिहिताना मला हा शेर समोर दिसला पाहिजे. जर माझी ओळ तशी उतरून असेल तर मला परत त्या ओळीवर विचार करणं भाग आहे. मग असा विजेचा लोळ शब्दबद्ध करून कागदावर उतरवण्यासाठी आपल्याकडे शब्दसंपदाही तितकी पाहिजे. आणि त्यासाठी वाचन हे महत्त्वाचं आहे. आणि ते फक्त गझलेचंच वाचन असतला भाग नाही, तर अवांतरही वाचन हवा. कुठलाही लेख, कविता, काही की त्याने नवनवीन शब्द, एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द आपल्याला उपलब्ध असतील. आणि जेव्हा जाऊन एखादा गोळीबंद शेर आपल्याला लिहायचा असेल, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भरतीची अक्षरं आणि शब्द हे गझले स्थान नाही त्यांना. ते भट म्हणतात त्याप्रमाणे तो शेर मग तो म्हातारीच्या नटण्या मुरडण्यासारखा होतो, त्याला स्थान नाही आहे भरतीच्या यांना. मग आपली शब्दसंपदा जर वाढली असेल तर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याला अचूक शब्द अगदी सहज सापडत जातील. आणि 3 गोष्टी या वाचनाने 100% घडतात. एक म्हणजे आपल्या कुठल्याही विषयाकडे बघण्याची आपली जी दृष्टी आहे ती खूपच व्यापक होते. आपली दृष्टी आपल्याच विचारांकडे बघण्याची खूप व्यापक होते. कारण आपल्याकडे खूप काही वाचलेलं असतं आपण. आणि हा विषय निघाला म्हणून मी एक क्लू देतो सध्याच्या बाबतीत. फार म्हणजे आजची तर पिढी खरंच लकी आहे मी म्हणेन, की आपण सगळेजण बहुतेक जण फेसबुकवर आहोत. जर आपल्याला आपल्या एका विषयाची व्यापकता वाढवायची असेल, दृष्टी वाढवायची असेल, तर देवदत्त संगेप सर हे नेहमी फेसबुकवर एकेका विषयावरचे शेर
पोस्ट करत असतात. मी म्हणून बाकी काही नाही केलं तरी देवदत्त संदीप सरांना फॉलो करा. एक दुष्काळ या विषयावरचे जवळपास त्यांनी 57-58 शेअर कालगा परवा टाकलेत. असे सगळ्या विषयांवरचे त्यांचे शेअर आहेत. त्यात मग त्यांचा मोठेपणा आहे. त्यांना खरोखर म्हणजे देवदत्त संदीप सरांसाठी एकदा जोरदार टाळा वाजला पाहिजेत की सुधीर मोहितनी जर का एखाद्या विषयावर 4 शेअर लिहिले असतील ना तर त्यातले किमान 3 शेअर ते पोस्ट करतात. इतका त्यांचा अभ्यास आहे. ते स्वतः तर लिहित नाहीत, म्हणजे लिहितात नाही म्हणाला थोडंफार, पण तरीही त्यांचं कलेक्शन इतकं सुंदर आहे की या कलेक्शनचा आपण आपल्या अभ्यासासाठी उपयोग करून घेऊ शकतो की किमान तेवढं तर वाचायला आपण फेसबुकवर रोजच असतो. बऱ्याच काही गोष्टी फेसबुकवर नको त्या चाललेल्या असतात. त्याकडे दुर्लक्ष करून जर का आपण देवदत्त संदीप सारख्यांना फॉलो केलं तर काय वाईट आहे. आपलाच शब्दसंग्रह वाढेल. अनेकदा ही एक गोष्ट झाली वाचनाने. दुसरी गोष्ट वाचनाने काय होऊ शकते, मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे आपली शब्दसंपदा वाढेल. आपल्या विषयासाठी पुढे गझल लिहिताना अचूक शब्दांची निवड करायला सोपं जाईल की जेणेकरून भरतीचे शब्द बाजूला होतील आणि शेर गोळीबंद होऊन गझल सुंदर होईल. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाचनाने काय होईल तर कसं लिहावं हे कळलं नाही तरी कसं लिहू नये हे कळेल. कसं लिहावं हे कळलं नाही तरी कसं लिहू नये हे कळेल. आणि एकदा ते कळलं की मग आपली पावलं चांगल्या गझलकडे आपसुकच पडायला सुरुवात होईल. म्हणून वाचन हवं असं मला वाटतं. गझल लिहिण्यापूर्वी या 3 गोष्टी अगदी करणं हे क्रमप्राप्त आहे कुठल्याही गझलकाराला. आणि इतरांच्या गझला वाचून अवांतर वाचन वाढवून ही सुद्धा संवादा इतकीच महत्त्वाची गोष्ट आहे. संवाद हाही साधला गेला पाहिजे. गझल लिहिण्यापूर्वी एखादा गझलकार लिहितोय त्याला आपण फॉलो करतोय. मला आवडतो वैभव कुलकर्णी. मी वैभवच्या शेर वाचले, आवडले, कॉमेंट्स दिल्या, टाळ्या वाजवल्या, पण मला समजलं नाही तर मला एवढंही करता आलं पाहिजे की वैभवला फोन करून विचारता आलं पाहिजे, वैभव हे तू का रे कसं काय लिहिलं, मला कळलं नाही, मला जरा सांग. यातनंही आपली डेव्हलपमेंट होऊ शकेल. गझल लिहिण्यापूर्वी मला वाटतं या किमान 3 गोष्टी होणं आवश्यक आहे. दुसऱ्या विषयाकडे वळूया जो आयोजकांनी दिला आहे तो म्हणजे गझल लिहिताना. गझल लिहिताना भान कुठलं ठेवावं. मी पहिलेच सांगितलं गझल लिहितो याचं भान आपण सुरुवातीलाच ठेवलेलं आहे. मग गझल लिहिताना आपण कुठलं भान ठेवावं. खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि हा सगळ्यात गाभ्याचा विषय आहे. हा गाभा आहे कारण आता आपण गझल लिहितोय. आपल्या गझलेत जे विषय मांडायचे आहेत ना ते विषय आपल्या मनात गझल लिहिताना, गझल लिहिण्याआधी आणि गझल लिहिल्यानंतर हे सतत घुमत राहायला पाहिजेत. सतत त्याची उजळणी आपल्या मनात होत राहिली पाहिजे की मला कुठले विषय गझलेत मांडायचे आहेत. मी असं केल्यामुळे ना आपल्याच विषयाचा एक एक पदर उलगडत जाईल. जसं मगाशी म्हटलं पहिली ओळ ही जर प्रस्तावना असेल आणि दुसरी ओळ हा जर परिणामकारक समारोप असेल तर त्या पहिल्या ओळीला का, कधी, कसं, कुठे, कची बाराखडी असलेले प्रश्न विचारले तर समारोप निश्चित परिणामकारक होऊ शकेल. पण हे कधी होईल जर आपला विचार आपल्या मनात सतत घोळत राहिला जो मांडायचा आहे गझलेत तो. तर इथे मी एक सांगू नक्की इच्छितो. आपल्यापैकी जे कोणी गझल सम्राट सुरेश भटांना भेटलेले आहेत, नक्कीच बागवे सर वगैरे हे सगळेजण बरेच जण आपल्यापैकी भेटलेले असतील, तर त्यांची एक सवय होती आपण कधीही त्यांना भेटलो की ते सतत काही ना काहीतरी गुणगुणत असायचे. सतत गुणगुणत असायचे. मग ते काय असावं. तो त्यांच्या परफेक्शनकडे जाण्याचा प्रयत्न असावा का. त्यांचे स्वतःचे शेर असतील किंवा महाराष्ट्रातल्या कोणाहीचे शेर असतील पण ते सतत गुणगुणत असायचे आणि जे चांगलं सजेशन त्यांना वाटेल ते त्या गझलकाराला ते पाठवायचे. मला तरी असं वाटतं जर भटसाहेब गुणगुणत लिहू शकतात तर आपण गुणगुणत नाही किंवा मनात तो विचार घोळवू तर शकतो, सातत्याने त्याची उजळणी तर करू शकतो. हा एक परफेक्शनकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्यामुळेच आपण आशयाच्या अचूकतेकडे पोहोचतो असं मला वाटतं. यातलाच एक भाग म्हणजे शब्दांची बिनचूक निवड, प्रेम, वेदना, विरह याबरोबरच सामाजिक आणि राजकीय विषय मांडतानाही आधीपासूनच खरं सांगायचं तर बाबतीत आधीपासूनच गझलकार खूप जागरूक आहेत.
आणि हे मी सप्रमाण सिद्धही करणार आहे. उदाहरणार्थ समजा विरहाचा विषय आपण घेतला तर आज मला वाटतं पुस्तक प्रकाशित होतं आहे त्यात ममता सिंधुताईंच्याही गझला आहेत. आता विरहाकडे सकारात्मकतेने ममता सिंधुताई कशा पाहतात की तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी. त्या म्हणतात तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी. ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. किंवा देशाच्या बाबतीत आज जेवढे पक्ष निघालेले आहेत, मी ऐकल्यापासून माझा हा शेर डोक्यात घोळतोय. जे चांगलं ते लक्षात राहतं माझ्या, म्हणून सांगतो की अनेक पक्षांचे अनेक झेंडे आहेत. मग अशा वेळेला सुधीर मुळीकसारखा इथे बसलेला गझलकार म्हणतो हल्ली कुठे तिरंगा रक्षात राहतो. हल्ली कुठे तिरंगा लक्षात राहतो. मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो. मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो. आता सुधीरच्या या शेरानंतर हाच अनुभव माझ्या शेजारी बसलेले माझे मित्र प्रमोद खराडे वेदनेच्या बाबतीत किती सकारात्मकतेने माणूस बघू शकतो की माझा आणि वेदनेचा झाला असा घरोबा. माझा आणि वेदनेचा झाला असा घरोबा. तीही मजेत आहे मीही मजेत आहे. असा वेदनेशी घरोबा करणाऱ्या या गझलकाराच्या शब्दांची निवड पण किती अचूक आहे पहा. कुठेतरी वेदना आहे म्हणून त्यांनी कुठे जगाला शिव्या नाही घातलेल्या किंवा काय नाही. तीही मजेत आहे मीही मजेत आहे. दोघेही सुखात आहोत. आणि हेच विषय जेव्हा सामाजिकतेकडे वळतात तेव्हा आठवतो तेल्हाराचा सतीश दराडे. मागासलेला विभाग, विदर्भातला विभाग, दुष्काळी विभाग, तिथे मुलांच्या शिक्षणाचे वांदे, तिथे मुलींचं काय हो. मग मुली तर चुलीपाशीच असतात. अशा वेळी सतीश दराडे म्हणतो पुस्तके जाळूनी भाकरी भाजते. पुस्तके जाळूनी भाकरी भाजते. या मुलीला कसे मी अडाणी म्हणू. या मुलीला कसे मी अडाणी म्हणू. हे विषय देखील गझलेत किती साधेपणाने येतात. पण हे शब्द सापडतात तरी कसं या गझलकारांना. तरी यांचं वाचन अफाट आहे. अफाट आहे. त्याचा विचार कुठून आलो असं त्याला विचारल्यानंतर सतीश दराडे हे नाही सांगणार अकोल्याहून आलो. तो म्हणेल कधी विणेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळागाळातून आलो. विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता. विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता. तुला ठाऊक आहे मी मुला बाळातून आलो. तुला ठाऊक आहे मी मुला बाळातून आलो. हे घरगुती विषय आणि गझलकाराची ताकद किती आहे या अफाट वाचनामुळे. एक साधा विषय आहे. सगळ्याच जणांना सकाळी जाग येते, आपण उठतो. एवढा एक साधा विषय गोव्याचा दत्तप्रसाद जोग कसा मांडतो पहा. निराळी छान याहून बातमी आहे का. निराळी छान याहून बातमी आहे का. सकाळी जाग आली हे कमी आहे का. गझलकार हे जर भान ठेवून गझल लिहिलं, शब्दसंपदा वाढवून गझल लिहिली तर अशा पद्धतीचे शेर लिहितो. आणि मग ही अशी समोरून क्या बात आहे वा वगैरे दाद येते. आणि यात मी एक नाही अनेक शेर असे सांगू शकतो की शब्दांची अचूक निवड किती महत्त्वाची असते हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष शेरच याचं उत्तम उदाहरण ठरतील, माध्यम ठरतील असं मला वाटलं. म्हणून मी या अशा शेरांसाठी असे शेर मी निवडलेले आहेत. काही अजूनही आठवतात मला पहा की विषय साधाच आहे. आजी, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आजी. मी ऐकलेला आजूवरचा सर्वोत्तम शेर मी खरंच सांगतो. डोंबिवलीच्या शर्वरी मुनीश्वर म्हणून आहेत गझलकारा. त्या लिहितात ज्या खुर्चीवर बसून आजी गोष्टी सांगत होती. ज्या खुर्चीवर बसून आजी गोष्टी सांगत होती ती खुर्ची आता आजीच्या गोष्टी सांगत आहे. ती खुर्ची आता आजीच्या गोष्टी सांगत आहे. असे हे गझलकार, अशा गझलकारा सांगलीच्या गझलकार आहेत. निर्मिती कोलते, मध्यमवर्गीय, फारशी अपेक्षा न ठेवणारी गझल ही जर कोणाची असेल तर ती निर्मिती कोलतेची आहे. हे गझलकार चांगले लिहितात म्हणून लक्षात राहतात. तिचा एक शेर पहा. दिखाव्याची उणे आपण
आपण फार मोठं कोणाला जाळू शकत नाही उन्हं म्हणून, आपण फार कोणाला कोवळी उन्हं म्हणून सुख देऊ शकत नाही. आपण जेवढं आपल्या मध्यमवर्गीयांना झेपेल इतकंच करतो. आपण दिखाव्याची उन्हं असतो. आणि म्हणून निर्मिती बोलते म्हणतात, दिखाव्याची उन्हे आपण, ढगांमागे बरे आपण. दिखाव्याची उन्हे आपण, ढगांमागे बरे आपण. आणि शेवटी देवापुढे कोणाचंही चालत नाही. म्हणून सानिका दशसहस्त्र या पुण्याच्या गझलकारा म्हणतात, नियती जोडत असते ठिपके, नियती जोडत असते ठिपके, रांगोळी ठरलेली असते, रांगोळी ठरलेली असते. मी या शेरांची उदाहरणं दिली ती याचसाठी की हे जे विचार आहेत हे उतरवण्यासाठी यांचं अवांतर वाचनही होतं. यांना अचूक शब्द निवडायला कुठे धावपळ करावी लागली नाही. यातल्या कुठलाही शेर मी आत्ता म्हटलेला आहे कुठलाही घ्या आणि यात एक अक्षर भरतीचं आलं असं मला दाखवा. आणि म्हणून या सगळ्या गझलकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवा असं मी म्हणेन. गझल लिहिताना भान काय राखावं तर हे भान राखावं. म्हणून यासाठी हे शेर वाचलेत. तेव्हा या गझल लिहिण्यापूर्वी आपल्या विषयाची सुस्पष्टता आपल्या मनात असणं आवश्यक आहे. ते लिहिताना ती कागदावर उतरवणं आपल्या शब्दसंपदेमधून हे आवश्यक आहे. आणि या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत याचं भान आपल्याला ठेवल्यानंतर आता गझल लिहिताना वृत्त सुटता कामा नये. दोन ओळीत राबता हवा. प्रत्येक शेर स्वतंत्र काढला तरी त्याची एक संपूर्ण कविता म्हणून अर्थ लागला पाहिजे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणून मी त्यावर काही भाष्य करू इच्छित नाही, कारण ते उगाचच का सगळेच जण हे सांगणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य न करता मी तिसऱ्या विषयाकडे आता वळतो आपल्या. ते म्हणजे गझल लिहिल्यानंतर काय करायला हवं. हा अत्यंत सोपा विषय आहे. या विषयावर खरं तर बोलण्याची आवश्यकता नाही आहे. गझल लिहिल्यानंतर ती लगेच फेसबुकवर पोस्ट करून टाकावी. मग लगेच आपल्याला 100 कॉमेंट 200 लाईक येतात की झालं आपण धन्य असं सगळ्यांना वाटेल, पण तसं नाहीये. आज बहुतेक जण हे करतात मला मान्य आहे. मी खरंच सांगतो कधी कधी प्रवासाला निघाल्यानंतर बोलू नये पण आपल्या हातात कागद पेन नसतो, विषय डोक्यात बोलून असतो. अशा वेळेला हा मोबाईल आपल्याकडे असतो आणि आपण मोबाईलमध्ये एक शेर टाईप करून ठेवूया म्हणून आपण अपलोड करतो. तो फेसबुकवर जातो, त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. मग अशा वेळेला नाउमेद पण होऊ शकतो आपण. याचं कारण का, आपण तो कच्चा आराखडा, फेसबुक आज एक सोशल मीडिया झालेला आहे की एका सेकंदात तुम्ही जगभर पोहोचता आणि ते एकदा सार्वजनिक झालं की मग तुम्ही कितीही ते लिहा, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, तसा तो प्रकार असतो. मग तो शेर ठाव नाही येऊ शकत. अशा वेळी काय करावं, जरूर टाका फेसबुकवर किंवा त्या मेसेजमध्ये कुठल्या तरी मित्राला पाठवा. किंवा एक छान आयडिया आहे त्यासाठी, ती म्हणजे आपण ग्रुप क्रिएट करायचा. समजा मी आणि अशोक बागवे सर, आमच्या दोघांचा एक ग्रुप मी फेसबुकवर केला की त्यानंतर अशोक बागवे सरांना त्यातनं मी काढून टाकायचं ग्रुपमधनं. मग तो उरतो माझा एकटाचा ग्रुप. मी त्या ग्रुपवर टाईप करून ठेवीन ना तो शेर आणि मग त्यावर विचार करीन. एका शेअरवर किंवा एका गझलेवर, गझल लिहून झाल्यावर किमान 20 ते 25 वेळा आपण ती वाचली पाहिजे. इतर कोणालाही दाखवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा 20 ते 25 वेळा वाचू. याचं कारण असं, छोट्या त्रुटी ज्या राहिलेल्या असतील बारीक सारीक, त्या आपल्याला लक्षात यायला मदत होईल. आणि एवढं झाल्यावर सुद्धा ती गझल कुठेही प्रकाशित करण्यापूर्वी मला असं वाटतं आपल्या गझलेतल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या मार्गदर्शकांना, आपल्या गझलेतर ज्यांचा गझलेशी संबंध नाही, फक्त रसिक श्रोते आहेत असे त्यांना टेक्निकल माहिती नाही, अशांनाही वाचून दाखवा. त्यांचं इम्प्रेशन काय होतं त्या गझले बघत बघा. तुमचा विचार जो शेरात म्हणलेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोचतोय का, जर नसेल पोचत तर का नाही पोचत, याविषयी सगळ्यांशी चर्चा करा. मी कुठे कमी पडतोय हे विचारायला अजिबात लाजायची गरज नाही. हे जर का आपण विचारू शकलो तर आपण अचूकतेकडे नक्कीच जाऊ शकतो. आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा.
यातूनच प्रत्येक शेर हा अधिकाधिक सकस होईल असं मला वाटतं. आणि ह्या एवढ्या गोष्टी या तिसऱ्या भागात म्हणजे गझल लिहिल्यानंतर काय कराव्यात याद येईल. मग पुढे संग्रह वगैरे या फार पुढच्या गोष्टी आहेत. कारण जेव्हा आपला संग्रह येणार असतो त्यावेळेपर्यंत आपल्याला या गोष्टी अंगवळणी पडलेल्या असतात. आपण सुरुवातीपासूनच जसं वैभवनी मगाशी सांगितलं चांगली गझल लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेपर्यंत आपण ॲव्हरेज चांगली गझल तरी नक्कीच लिहू शकतो. आपण लिहिलेली गझल चांगलीच आहे असा आपण दावा करू शकत नाही. हे समोरचा रसिक प्रेक्षक सांगू शकतो जेव्हा तो ती डोक्यावर घेतो. सुरेश भटांच्या सगळ्या गझला या डोक्यावर घेतल्यात लोकांनी आणि म्हणून ते चांगले गझलकार आहेत असं आपण म्हणतो. आपल्या किती गझला घेतल्यात त्या मानाने याचाही विचार करा. आपल्याला किती शिकायचं हे पण लक्षात येईल हळूहळू. मला तरी वाटतं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच गझलकारांनी याच गोष्टींचं भान ठेवणं हे गरजेचं होतं आहे. इतकं भान ठेवलं तर एक चांगला गझलकार नक्कीच तयार होऊ शकतो. पुन्हा एकदा सांगेन की तुमच्या मित्रमैत्रिणी गझलकारांशी किंवा मार्गदर्शकांशी तुम्ही सतत बोलत राहा. इतरांच्या गझला वाचत राहा. यातूनच गझलकार घडेल. बाकी सगळ्या टेक्निकल ज्या आहेत त्या पूर्ण करायला तुमचे मार्गदर्शक आहेत. एका क्लिकवर सगळ्या गोष्टी या सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. मला तुम्हाला सांगायचं होतं ते एवढंच. मी पुन्हा एकदा सांगतो या विषयातला मी तज्ज्ञ नाही, सर्वज्ञ नाही, तसं समजत मुळीच नाही. तेव्हा मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या ज्या पटल्यात त्या घ्या, बाकीच्या सोडून द्या. मला इथे बोलवलं अष्टकंदनी त्याबद्दल संजय शिंदे यांनाही धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना गझल लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.